कल्पना करा, तुमच्या घराच्या कोपऱ्यात किंवा एखाद्या गोदामात किंवा जुन्या बंद खोलीत एक छोटासा उंदीर फिरत आहे आणि त्या उंदरामुळे एखाद्या व्यक्तीचे फुफ्फुसे निकामी होऊ शकतात. होय, आज आपण बोलणार आहोत जगातील एक अत्यंत धोकादायक पण कमी चर्चेला जाणारा व्हायरस, हंटा व्हायरस याबद्दल. हा व्हायरस नेमका काय आहे, तो पसरतो कसा, तो कोविडसारखा आहे का, त्याची लक्षणे कोणती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण स्वतःचा बचाव कसा करू शकतो. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल संपूर्ण माहिती, सोप्या भाषेत, वैज्ञानिक तथ्यांसह आणि काही धक्कादायक तथ्यांसह. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हंटा व्हायरस म्हणजे काय? हंटा व्हायरस हा एक प्रकारचा व्हायरस आहे. तो प्रामुख्याने उंदरामधून माणसांमध्ये पसरतो. हा व्हायरस सर्वप्रथम 1950च्या दशकात ओळखला गेला. कोरियन युद्धादरम्यान अनेक सैनिक अचानक गंभीर आजारी पडले. त्यानंतर संशोधनातून या व्हायरसचा शोध लागला. हंटान रिव्हर नावाच्या नदीवरून या व्हायरसला हंटा व्हायरस हे नाव देण्यात आले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्हायरस साधारण सर्दी किंवा फ्लूसारखा नाही. तो शरीरातील विशेषतः फुफ्फुसे आणि किडनीवर गंभीर परिणाम करू शकतो. हा व्हायरस पसरतो कसा? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हा व्हायरस माणसांपर्यंत पोहोचतो कसा? हंटा व्हायरस प्रामुख्याने संक्रमित उंदरांच्या लघवीतून, विष्ठेतून आणि लाळेतून पसरतो. जेव्हा हे कण सुकतात ते हवेत मिसळतात आणि जर एखाद्या व्यक्तीने ते श्वासातून घेतले तर व्हायरस शरीरात प्रवेश करू शकतो. विशेषतः धोका असतो जुनी बंद घरे, गोदामे, शेतातील स्टोअर्स, धान्यांची ठिकाणे, फार्म हाऊसेस, कचऱ्यांची जागा. तुम्ही कधी जुन्या खोलीची सफाई करताना झाडू मारला आहे का? तर लक्षात ठेवा, धूळ उडाल्यामुळे व्हायरस हवेत पसरू शकतो. हंटा व्हायरसचे सिम्पटम्स. हंटा व्हायरसची सुरुवात साधारण फ्लूसारखी वाटते. सुरुवातीची लक्षणे अशी आहेत: ताप, अंगदुखी, थकवा, डोकेदुखी, मळमळ, उलटी आणि काही दिवसांनी स्थिती अत्यंत गंभीर होऊ शकते. रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, छातीत धडधड वाढू शकते, दडपण वाढू शकतं, फुफ्फुसात पाणी साचू शकतं, ऑक्सिजन कमी होतो. अशी धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. यालाच म्हणतात हंटा व्हायरस पल्मनरी सिंड्रोम म्हणजेच HPS. हा आजार जीवघेणा ठरू शकतो. हा कोविडसारखा आहे का? अनेक लोक विचारतात, हा कोविडसारखा आहे का? उत्तर आहे नाही. दोन्ही व्हायरस वेगवेगळे आहेत. कोविड प्रामुख्याने माणसातून माणसाकडे पसरतो, परंतु हंटा व्हायरस बहुतेक वेळा उंदरामधून माणसामध्ये पसरतो. हंटा व्हायरसचा प्रसार मानवी संपर्कातून खूपच कमी आढळतो. म्हणून घाबरण्याची गरज नाही, पण सावध राहणे खूप आवश्यक आहे. हंटा व्हायरसचे डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट. सध्या हंटा व्हायरससाठी विशेष असे औषध उपलब्ध नाही किंवा एखादी निश्चित अशी लससुद्धा उपलब्ध नाही. म्हणून लवकर निदान आणि उपचार अत्यंत महत्त्वाचे ठरतात. डॉक्टर ब्लड टेस्ट, ऑक्सिजन मॉनिटरिंग आणि चेस्ट एक्सरे यांच्या मदतीने निदान करू शकतात. गंभीर रुग्णाला ICUमध्ये दाखल केले जाते. त्यांना ऑक्सिजन सपोर्ट दिला जातो, व्हेंटिलेटर सपोर्ट दिला जातो आणि इंटेन्सिव्ह केअरमध्ये त्यांना ठेवले जाते. बचाव कसा करावा? आता सर्वात महत्त्वाचा भाग, स्वतःचा बचाव कसा करायचा. जर तुम्ही गोदामात काम करत असाल, शेतात जात असाल, जुनी बंद खोली साफ करत असाल तर खालील गोष्टी जरूर पाळा. मास्क वापरा, हातमोजे वापरा, झाडूने धूळ उडवू नका, आधी डिसइन्फेक्टंट स्प्रे करा, उंदराची विष्ठा हाताने स्पर्श करू नका, घर आणि परिसर स्वच्छ ठेवा, अन्न झाकून ठेवा
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उंदरांची संख्या वाढू देऊ नका. इंडियामध्ये धोका आहे का? भारतामध्ये हंटा व्हायरसचे रुग्ण अत्यंत कमी प्रमाणात आढळतात. पण जगभरात विशेषतः ग्रामीण भागात याबाबत जागरूकता वाढवली जात आहे. म्हणून घाबरून जाण्याचे कारण नाही, पण माहिती असणे खूप आवश्यक आहे. कधीकधी आपल्याला मोठा धोका मोठ्या गोष्टीतून नाही तर अगदी छोट्या गोष्टीमधून येतो. एक छोटासा उंदीर आणि त्यामुळे पसरणारा एक अदृश्य व्हायरस आपल्या आरोग्यासाठी मोठं संकट ठरू शकतं. पण योग्य माहिती, स्वच्छता आणि सावधगिरी यांच्या मदतीने आपण स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत आणि आपल्या कुटुंबियांसोबत शेअर करा. आणि अशाच वैज्ञानिक, आरोग्यविषयक आणि जागरूकता वाढवणाऱ्या व्हिडिओसाठी द नॉलेज DNA चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूत एक नवीन आणि रोचक विषयांसोबत. तोपर्यंत सुरक्षित रहा आणि जागरूक रहा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.